पलूस कडेगाव मतदारसंघात संग्रामसिंह देशमुख यांच्या विकास कामांचा धडाका। तोंडोलीत आज विविध विकास कामांचं उद्घाटन। पलूस कडेगाव मतदारसंघात सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी विकास कामांचा धडाका लावलाय। महायुती सरकारच्या माध्यमातून संग्रामभाऊ देशमुख यांच्या प्रयत्नातून या दोन्ही तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 25/15 योजनेअंतर्गत 1 कोटीचा तसेच जल जीवन मिशन शुद्ध पिण्याचे पाणी 100 कोटींपेक्षा जास्त निधी, मुख्यमंत्री सडक योजनेसाठी 20 कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती देशमुख यांनी दिली। तोंडोली तालुका कडेगाव येथील बेलवडे रस्ता ते सतीश वसंत मोहिते यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण करणे 10 लाख रुपये खर्चित रस्त्याचं भूमिपूजन करण्यात येणार आहे। पत्रकार वस्ती ते गाडेकर मळा व LIC नगर वाढीव गावठाण DP बसवणे, मैनातळी मळा पाणस मळा चौराडे रस्ता पाडीव गावठाण पॉवर ट्रान्सफॉर्म बसवणे, पांडुरंग फौजी वस्ती व भानुदा शेट वस्ती लांडगेवाडी मळा कॅनॉल शेजारी आणि खटकाळी वस्ती वाढीव गावठाण लाईट जोडणी करणे अशा विविध विकास कामांचं भूमिपूजन समारंभ त्या परिसरात संग्रामभाऊ देशमुख यांच्या हस्ते होणार आहे। तोंडोली येथील स्थानिक पातळीवर कामाची प्रत्यक्ष पाहणी करून मंजुरीपर्यंत संपूर्ण कारवाईची कागदपत्रांची पूर्तता करण्याचं कार्य, पूर्तीची चिकाटी कार्य भाजपचे युवा अध्यक्ष अभयकुमार मोहिते व भाजपा कार्यकर्ते सुनील मोहिते यांनी केलंय। मंजूर झालेल्या निधीच्या माध्यमातून कडेपूर डोंगराई मंदिर संरक्षण भिंत बांधणे 20 लाख, नेरली इथं सोयी सुविधांसाठी 10 लाख, विहापूर गावांतर्गत सोयी सुविधांसाठी 10 लाख, अमरापूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर चौक सुशोभीकरण करणे 10 लाख, तोंडोली येथील बेलवडे रस्ता ते सतीश मोहिते यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख, आंबेगाव येथील दरगोवा सामाजिक मंदिर येथील संरक्षक भिंत व पेविंग ब्लॉक बसवणे 10 लाख, कुंदी तालुका पलूस गावांतर्गत सोयी सुविधा करणे 10 लाख, सूर्यगाव गावातील सोयी सुविधा करणे 10 लाख, अंकलकोप इथं गावांतर्गत सोयी सुविधा करणे 10 लाख या कामांचा समावेश आहे। पॉवर मराठी न्यूज नेटवर्क, एकच नजर चौफेर खबर। पॉवर मराठी न्यूज।